तर या ढगाळ वातावरणाचा पिकांवर काय परिणाम होईल? पिकांवर परिणाम तर हे बघा, हे सर्व जे फूल बसलं आहे ना, हे जळून जाईल. आणि कुठं कुठं थोडा तुमचे घाटे लागले असेल, त्याच्यावर घाटेआळी पडेल आणि ते घाटेआळी खाऊन जाईल. म्हणजे जे आलं आहे ते बी जाईल आणि जे नाही येणार ते बी येणार नाही असं. आपल्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हरभराला पेरणी झालेली आहे. हरभराची तर आमच्या तालुक्यात जवळजवळ 70 ते 80% हरभरा आहे. नंतर तुमचा मक्का आहे. मक्का बी आता काही निघतो आहे, तो कोणाकोणाचा एवढा आहे, कोणाचा एवढा आहे, बरोबर. जास्त मोठा नाही आहे. पण त्याच्यात बी आळ्या पडतील आता. म्हणजे या ढगाळ वातावरणामुळे आता फवारणीचा खर्च वाढेल. फवारणी सर्वच वाढेल. फवारणीचा खर्च वाढेल. तुमचं काय तो नुकसान काय करतो काय नाही. मजुरी. आता गार पडते का काय पडते, त्याच्यात तो धुतला जाईल. अनेक कारण आहेत त्याला. म्हणजे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या घरात माल येत नाही तोपर्यंत काहीच सांगता येत नाही, ते नाही सांगता येणार. ते आपल्या बापाच्या हे म्हणता येणार नाही. नाही. तू जेव्हा तू त्याचं म्हणे हे घ्या, तेव्हा ते घेतलं जातं. आपलं नाही अजून त्यावेळेस काय भाव येतो काय ते नाही. नाही, ते तर पुढचं अजून सांगताच येत नाही. परंतु या ढगाळ वातावरणाचा शेतकऱ्यांना तोटा आहे. तोटा जे आहे आणि खर्चही काय. खर्चिक आहे. परत तेवढं येतं का नाही उत्पन्न हे सांगता येणार नाही. बरोबर. आपल्या किती आहे काका हरभरा? माझा आमच्याकडे बिघे म्हणतात, ते माझ्या 8-9 बिघे आहे. 8-9 बिघे. हो. पण तो अजून तेवढा कुठं फुल आहे कुठं नाही आहे. नाही आहे. म्हणजे लेट आहे तो, थोडे लवकर आहे. ढगाळ वातावरणामुळे पण ढगाळ वातावरणामुळे त्याच्यावर परिणाम होतो ना. परिणाम होईल.